नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर पुढील 2 ते 30 तासामध्ये या ठिकाणी 15 जिल्ह्यात ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे, तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाही तर आता चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओला लाईक देखील करा। तर पुढील 3 तासामध्ये व आज दुपारनंतर या ठिकाणी मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतंय। नांदेड, परभणी, हिंगोली तसेच बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळतोय। जसं की स्क्रीनवर बघू शकता तुम्ही, लातूर, औसा, उदगीर, निलंगा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 3 ते 4 तासामध्ये पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे। वैराग, तुळजापूर, बार्शी या भागामध्ये ढगफुटी सदृश पाऊस हा पुढील 2 ते 3 तासामध्ये होणार आहे। तसंच बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी माजलगाव, केज, परळी या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पुढील 2 ते 3 तासात पाहायला मिळणार आहे। तसेच परळी, नांदेड, हिंगोली, परभणी, जिंतूर या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळतो। मित्रांनो, नांदेड व आसपासच्या परिसरामध्ये देखील या ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते व पुढील 2 ते 30 तासामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये देखील नागपूर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज मध्यरात्रीला पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। तर मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस हा काही भागामध्ये पाहायला मिळतो। सोलापूर आसपासच्या परिसरामध्ये देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुढील 2 ते 3 तासामध्ये पाहायला मिळते। तसेच मित्रांनो, सांगली, विटा, वडूज, कराड, जत, पंढरपूर या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पुणे, सातारा या भागात देखील हवामान ढगाळ आहे, तर मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील होऊ शकतो। तर उर्वरित राज्यामध्ये देखील हवामान ढगाळ पाहायला मिळते। तर मित्रांनो, आज 3 जून आज दुपारनंतर राज्यात 20 ते 25 जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ।